शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता। पुढील सुनावणी 20 ऑगस्टला होण्याची शक्यता होती। मात्र घटनापीठासमोर 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत इतर प्रकरणाची सुनावणी असल्यामुळे ही सुनावणी आता पुढे जाण्याची शक्यता। रामदास कदमांचे बंधू सदानंद कदम अनिल परबांच्या भेटीला, तर फारसं सख्य नसल्यामुळे दोन्ही भावांमध्ये दुरावा। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात महाराष्ट्र सरकारला मोठा झटका। उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम। प्रकाश आंबेडकरांची ट्विट करत माहिती, दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मिळाला, न्यायालयाच्या निर्णयाचं सूर्यवंशी कुटुंबाकडून स्वागत, तर पोलिसांवर गुन्हे दाखल केले नाही यावर आता कोर्टाच्या अवमानासंदर्भात भूमिका महत्त्वाची, आंबेडकरांचं वक्तव्य। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांची हत्या, वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार। दोष मुक्तीचा हा अर्ज बीड न्यायालयामध्ये केल्यानंतर विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण, सूत्रांची माहिती। विशेष मकोका कोर्टाच्या निरीक्षणानं वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होणार हे स्पष्ट झालं। मकोका कोर्टाच्या निरीक्षणावर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। कृष्ण आंधळेचं काय झालं, महाराष्ट्राला पडलेला प्रश्न। मुख्य साक्षीदार आंधळेला कुठे गायब केलं एकदा कळू द्या, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राऊतांची टीका। जेलमधून स्पेशल फोन सापडला, आका वापरत असलेल्या फोनमधून माहिती समोर येईल, बीड प्रकरणामध्ये सुरेश धस यांची माहिती। महादेव मुंडेंचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार, तर उद्या सकाळी 11:30 वाजता वर्षा बंगल्यावर ही भेट होणार। हत्या प्रकरणातील पहिल्या तपास अधिकाऱ्यांचा सीडीआर काढावा, तपास थांबवणाऱ्या लोकांनाही आरोपी करावं, यासारख्या मागण्या केल्या जाणार। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांची शिफारस केली होती की नव्हती या प्रश्नावर दादा भुसेंनी थेट उत्तर देणं टाळलं। पवारांची शिफारस केलेल्या राऊतांच्या आरोपांवर भुसेंनी उत्तर देणं टाळलं। वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांची नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती, राऊतांचा आरोप, तर धाडीचे धागेदोरे मंत्री भुसेंपर्यंतही जाऊ शकतात, राऊतांचा इशारा। अनिल पवार हे माझे नातेवाईक, हे मी नाकारत नाही, मात्र उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळातच अनिल कुमार यांना वसई विरारमध्ये पोस्टिंग। मंत्री दादा भुसेंनी दावा फेटाळला, तर माफी मागा अन्यथा कोर्टात जाणार, भुसेंचा इशारा। कृषी मंत्री कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते। कोकाटेंसंदर्भात विधिमंडळाचा चौकशी अहवाल आला। हा चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर, रोहित पवारांची माहिती। समज द्या आणि सोडून द्या हा नवा फडणवीस ऍक्ट आता राज्यात लागू झालाय। संजय राऊतांचा हल्ला बोल, तर कोकाटे शिरसाठ यांची जागा जेलमध्ये असायला हवी, पण ते मंत्रिमंडळात आहेत, राऊतांची टीका। माणिकराव कोकाटेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावाच लागेल, अर्धा तास रमी खेळत होते, चौकशीतनं समोर ठाकरेंचे शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। खराडे प्रकरणातील पोपटानी आणि श्रीपाद यादव हे 15 दिवसांपूर्वी खेवलकरांच्या ग्रुपमध्ये जोडले गेले। आमची बदनामी करण्यासाठी पुणे पोलिसांचा हा डाव, एकनाथ खडसेंचा आरोप। प्रांजल खेवलकर यांना ट्रॅप लावून अडकवल्याचा वकिलांचा दावा, तर ज्या महिलेच्या पर्समध्ये कोकेन सापडलं ती महिला पोलिसांनीच पाठवली असल्याचाही आरोप। पोलिसांची कारवाई बनावट, उच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याची खेवलकरांच्या वकिलांची प्रतिक्रिया। किती वेळा दम देणार हा शेतकऱ्यांचा अपमान, अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यायला हवा होता, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। अजितदादांनी दिलेला शब्द पाळला नाही, ते शब्दाचे पक्के नाहीत, शेतकऱ्यांचा अजित पवारांचा वरचा विश्वास उडालाय। कोकाटेंच्या राजीनाम्यावर छावा संघटनेच्या विजय घाडगेंची प्रतिक्रिया। छावा संघटनेचे कार्यकर्ते मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला दाखल, कोकाटेंचा राजीनामा घेण्यावर छावा संघटना ठाम, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राजीनाम्याची मागणी करणार। कृषी विभागातील 169 कोटींच्या कथित घोटाळ्याचा चौकशी अहवाल आमदार सुरेश धसांनी सादर करण्यात आल्याची मागणी। दरम्यान सुरेश धस सुप्रीम कोर्टात हायकोर्टाच्या निकालाला चॅलेंज करणार, आमदार धसांचं कृषी प्रधान सचिव विकासचंद्र रसाळ यांना पत्र। रशियातल्या भूकंपामुळे जगातल्या 7 पेक्षा जास्त देशांना सुनामीचा इशारा, समुद्रकिनारी असलेल्या नागरिकांना यामुळे सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश। तर जपानच्या फुकुशिमा अणु ऊर्जा प्रकल्पाला सुद्धा सुनामीचा धोका, जपान प्रशासनाकडून फुकुशिमा अणु ऊर्जा प्रकल्प रिकामा करण्यात आल्याची माहिती। सुनामीच्या भीतीनं जपानमधील नागरिक सावध, जपानमधल्या नागरिकांना उंच इमारतींवर आश्रय, जपानमधला फुकुशिमा अणु ऊर्जा प्रकल्प सुद्धा बंद। तर दुसरीकडे रशियातील भूकंपामुळे अमेरिकेच्या पश्चिमी किनाऱ्यांवर आता सुनामीची
सुनामीची या ठिकाणी शक्यता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी वर्तवली सुनामीची शक्यता. अलास्का आणि अमेरिकेच्या पश्चिमी किनाऱ्यावर इशारा. तर खंबीर राहा, सुरक्षित राहा, ट्रम्प यांचा आवाहन. उद्धव ठाकरेंनी सुरू केलेली शिवभोजन थाळी बंद पडण्याच्या मार्गावर. अनेक केंद्रांवर वारंवार गैरव्यवहार आढळल्यास शिवभोजन थाळी बंद करा, मंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश. नवी मुंबईच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेविका पूनम पाटील यांची निवड. पूनम पाटील यांनी महापालिकेमध्ये आरोग्य सभापती पद सुद्धा सांभाळले. जुन्या कार्यकर्त्यांचा विचार कोण करणार? भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे यांनी मांडल्या भावना. तर उमरेडचे माजी आमदार सुधीर पारवे यांचं चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र. भाजपमधील इन्कमिंग नंतर जुन्या कार्यकर्त्यांमध्ये संधी हिरावल्याची खंत व्यक्त. आगामी निवडणुकांसाठी नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून तयारी. सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सुद्धा सूचना. परभणीच्या पाथरी नगरपालिकेवर माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात मोर्चा. नागरी सुविधा मिळत नसल्याचाही आरोप. धाराशिवच्या वाशी तालुक्यामधल्या शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा उपोषण. यापूर्वी वाशी तहसील समोर केलं होतं उपोषण. जिल्हाधिकारी आणि शेतकऱ्यांमधील पवनचक्की संदर्भातली चर्चा यावेळी निष्फळ. तर जालना जिल्ह्यातील 21,000 लाभार्थ्यांचं रेशनचं धान्य बंद होणार. धान्याची नियमित उचल न झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी उपोषण करण्यात आल्याची माहिती. तर रिन्यू विंड पॉवर आणि सेरेंटिका O2 पॉवरसह इतर कंपन्यांकडून झालेल्या अन्यायकारक फसवणुकीसंदर्भात आमरण उपोषण या ठिकाणी केलं जात आहे. मोठ्या संख्येनं इथे उपोषणकर्ते उपोषण करतात. त्वरित आपल्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून त्यांची आहे. जालना जिल्ह्यातील 21,000 लाभार्थ्यांचं रेशन धान्य बंद होणार. धान्याची नियमित उचल न करणाऱ्यांना हा फटका बसणार. रेशन दुकानांमार्फत लाभार्थ्यांची पडताळणी. कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी घेतली सरन्यायाधीश भूषण गवईंची भेट. तर नवी दिल्ली या ठिकाणी दोघांची सदिच्छा भेट. मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच संदर्भात दोघांमध्ये चर्चा. नागपुरात देशातील पहिली AI अंगणवाडी वडधामान या ठिकाणी अंगणवाडीमध्ये AIचा वापर करून 25 चिमुकल्यांना धडे दिले जात आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये मिशन बाल भरारी अंतर्गत 40 अंगणवाडी सुरू होणार असल्याची ही माहिती. इंद्रावती नदीला पूर आल्यामुळे गडचिरोलीच्या भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. पर्लकोटा पुलावरून वाहत असलेल्या या वाहतूक बंद. दरम्यान छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीला पूर आल्याची माहिती. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी उद्या निकाल. उद्या मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालय निकाल देणार. अतिरिक्त सत्र न्यायाधीश AK लाहोटी हा निकाल देणार. इंदापुरामध्ये कारमधून निघाले कोयते आणि चाकू. आरोपींची गाडी झाडावर आदळल्यामुळे गाडीत शस्त्र असल्याचं समजलं. पोलिसांनी शस्त्रसाठ्याचा केला पर्दाफाश. वाशिम स्थानकावर रेल्वे प्रशासनाचा अनागोंदी कारभार. रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मिळणारा सोयी सुविधांचा अभाव. 2 फलाटांना जोडणारा पूल नादुरुस्त. प्रवाशांना जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास. बुलढाण्यामध्ये रोहित पवारांजवळ मुलींनी मांडल्या शेतकऱ्यांच्या समस्या. शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर सरकारला जाग येते का? चिमुकलीचा सवाल. पुण्यातील माळीण दुर्घटनेला आज 11 वर्ष पूर्ण. 30 जुलै 2014 रोजी भूस्खलनामध्ये संपूर्ण माळीण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं होतं. नाशिकला पाणी पुरवठा करणारा गंगापूर धरण 76% भरलं. गंगापूर धरणातनं गोदावरी नदी पात्रात सध्या विसर्ग सुरूच. गोदाघाट परिसरात यामुळे पुन्हा काही प्रमाणात पाणी पातळी वाढली. परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. तर कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही 2 फुटांनी घट. सध्या पंचगंगेची पाणी पातळी 34 फुटांवर. जिल्ह्यातील 43 बंधारे अजूनही पाण्याखालीच. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये 4 दिवसांपासून दमदार पाऊस. चांगल्या पावसामुळे बळीराजा सुखावला.
पुण्यातील मुळशी धरण हे 83% भरलं. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ. मुळशी धरणातून सध्या 5600 क्युसेक्न पाण्याचा विसर्ग. जळगावमधील वलठाण धरण हे 100% भरलं. दरम्यान निम्म्या जिल्ह्याची तहान भागवणारं हे गिरणा धरण 56%वर. उर्वरित 13 लघु प्रकल्पांमध्ये सुद्धा दमदार पावसाची प्रतीक्षाच. जम्मू काश्मीरमध्ये आयटीबीपी जवानांना घेऊन जाणारी बस सिंधू नदीमध्ये कोसळली. मुसळधार पावसामुळे कुल्लन या ठिकाणी दुर्घटना घडली. जवानांची सुखरूप इथनं सुटका. बस चालक मात्र जखमी झाल्याची माहिती. पुरंदरमध्ये ज्योतिर्लिंग आणि ज्योतिबा देवाच्या उत्सव मूर्तींना निरासनान. श्रावणानिमित्त शिवपिंडीवर रोज अभिषेक होणार. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. रायगडच्या कशेनी इंदापूर परिसरामध्ये बिबट्याचा वावर. मानवी वस्तीमध्ये बिबट्याच्या संचारामुळे नागरिकांमध्ये दहशत. तर वन विभागाकडे याचा बंदोबस्त करण्याची मागणी. साताऱ्यातील तारळी नदीवरून विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीवघेणा प्रवास, पण ओढ्यापलीकडे शाळाच नसल्याची प्रशासनाची माहिती. सोशल मीडियावरील व्हिडिओ या ठिकाणी जाणीवपूर्वक केल्याचं प्रशासनाचं म्हणणं. वर्धा जिल्ह्यामध्ये दुकानाचं शटर तोडून साहित्य चोरी प्रकरणाचा छडा. चोरीच्या प्रकरणामध्ये 3 महिला, 2 अल्पवयीन मुली आणि ऑटो चालकाला अटक. वर्धा शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई.